जय हिंद जय महाराष्ट्र. मी गावाला आहे. माझ्या बोलण्यात आहे की साहेब तुम्ही मराठी भाषेचा प्रताप सांगले साहेब तुम्हाला माझा निवेदन आहे. तुम्ही एक कायदा काढलेला आहे की मराठी तर कारवाई होईल. त्याच्या काय मला माहिती एवढे भ्रष्टाचारी होते सर्व विजेमध्ये पडून गेले. आता पैसे काढायचे तुम्हाला भारत टॅक्सी काढायची आहे आणि तुम्हाला बाईकवाले चालवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व कारवाई चालू केलेली आहे का की तुम्हाला तिकडनं पैसे भेटले असतील 100% भेटले असतील. एवढे इमानदार तर तुम्ही नाही. हा रिक्षा टॅक्सी चालकावर तुम्ही जी कारवाई करता मला माहिती का 10 मध्ये 2 टक्के मराठी असतात. भैया म्हणून याना आहे आम्ही रिक्षा ड्रायव्हर काय बोलतो माहिती का दादा लेफ्ट राईट बताना 1-2 लेफ्ट राईट सांगितलं विषय तुम्ही भारताच्या नावाखाली जिथे गडबड चालू आहे बरोबर नाही. आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा काही घात अपघात होतो आतंकवादी वगैरे येतात त्या टायमाला मराठी आपली लढतात. ह्याचं काय वाद नाही. आपली मुंबई पोलीस पण लढते. पण जेव्हा डोक्याचा वर जातो ना तेव्हा आपण आर्मी आणतो. आर्मी येते तेव्हा ते देशातले बिहारी UP-वाले बांगला आपला काय म्हणतात कलकत्तावाले हैदराबादवाले मद्रास सर्व आर्मीवाले होतात. तेव्हा त्यांच्याकडे कुठल्या भाषेचा बंधन नसतो. ते आपला कर्तव्याचा पालन करतात का की मुंबई महाराष्ट्र आपल्या देशामध्ये आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की मराठीचा सन्मान आहे ना कुठं नाही सन्मान नाही. मराठी भाषेचा पण सन्मान आहे. पण ही जी तुम्ही हंटर चालवता ना हे फार धोकादायक. मेसेज आया था की नाही व्हॉट्सअप पे. आणि जर मद्रासी कोणी उद्या सांगितलं की सर्वांना मद्रासी यायला पाहिजे तर तुम्ही किती महिन्यात शिकून दाखवणार आम्हाला मद्रासी ते बी सांगा. चला तुम्ही शिका मद्रासी. किती महिन्यामध्ये मद्रासी शिकता साहेब तुम्ही मला सांगा. शिकणाऱ्या माणसाला कुठली पण गोष्ट जड असते. तुम्ही बोलणार का मद्रासी. हां तुमचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत बाकी पक्षाचे कार्यकर्ते सर्व मद्रासी बोलतात का. पुरा देशाचे लोक आहेत बेंगलोरमध्ये हैदराबादमध्ये केरळामध्ये सर्व लोक आहेत ना पोट भरतात. जर त्याला कोणी पण अशीच भाषा वापरली तेव्हा तुम्ही काय करणार. माझ्या बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की गोरगरिबांचा पडाव पाय मारू नका व आपला तुम्हाला रेपिडो कंपनी किंवा तुझे भारत टॅक्सीवाला जो काय असेल तुम्ही भारत टॅक्सी उतरवताय तुम्ही बाईक उतरवताय त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी भेटलं असेल. नाही तर तुम्ही एवढा गरिबाच्या पोटावर लात मारला असता. साहेब माणुसकी ठेवून तुम्ही कुठलाही काम करा. माणुसकी माणसाला जगण्यासाठी भरपूर आहे. गरिबाच्या पोटावर लात मारलेला कोणाचे हाय घेऊ नका. तुम्हाला परत चांगला संधी दिलेली आहे. तुम्ही पण रिक्षा चालक आहे मला चांगला माहिती आहे. पण आज तुम्ही जर हे जे करताय हे ते योग्य नाही. परमेश्वराची भीती पाळा. गरिबाच्या पोटावर लात मारू नका. तुम्ही काय दिलं रिक्षा चालकाला लाव काय दिलं मला सांगा जरा. कुठली सुविधा दिलेली आहे. कमरा तोडून तुम्ही रिक्षावाले लोकांचा घर पोच करतात. दुखात सुखात ॲक्सिडेंट झाला की लोक पटापट रिक्षामध्ये टाकतात आणि तुम्ही आज रिक्षा चालकांबरोबर एवढा अत्याचार करताय. तुम्ही परमेश्वर नाही साहेब लक्षात ठेवा. तुमच्यावरती पण परमेश्वर आहे. सत्ता येईल जाईल हो आपल्याला काय घेऊन बसलाय. आता पलटी होईल तर तुम्ही काय करणार. मग तुमची पण चौकशी होऊ शकते ना कायदेशीर काय प्रॉब्लेम आहे. म्हणून चुकीचं काम करू नका. गोरगरिबाला कसा सांभाळतोय तुम्ही गरीब परिवारातून आलेले आहे ठीक आहे. तुम्ही अरबोपती आहे तुम्ही कसे पैसे भरते तुमच्या जीवाला माहिती आहे. पण ही जी घटना आहे ती फार दुर्दैवाची आहे. याच्यासाठी काहीतरी मार्ग काढा आणि लोकांना न्याय द्या. तुम्ही गरीब परिवारातून आलेले व्यक्ती आहेत. लोकांचा न्याय व्हायला पाहिजे. आम्ही काय मराठी भाषेतून आम्हाला काय दुर्भावना नाही आहे. आम्ही मराठी आणि महाराष्ट्र दोघांना आम्हाला प्रेम आहे. ते आपला भारत देशाचा हिस्सा आहे. महाराष्ट्रातले लढवय्या तेवढे त्याचा मान सन्मान आहे. शिवाजी महाराज राजाला आम्ही मानणारे लोक आहोत. काय प्रॉब्लेम आहे. सर्वांना ते मराठी जमत नाही म्हणून काहीतरी मधला एक मार्ग काढा. लोकांना न्याय द्या. जास्त बोलत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत.